पडदे लावून उचलून इस्पितळात नेलं नसतं आणि सरकार या आंदोलकांना सामोरं गेलं असतं, त्यांचा विषय समजून घेतला असता, पंतप्रधानांचा राजीनामा घेऊन या देशाच्या युवा पिढीचं समाधान केलं असतं. पण सरकार तरुणांचा अंत बघताय. तरुणांच्या बाबतीमध्ये जी कठोर भूमिका घेतलेली आहे ती अत्यंत चिंताजनक आहे. हजारो लाखो तरुण जंतर मंतरला जमलेले आहेत, सरकारच्या विरुद्ध घोषणा देत आहेत. सरकारच्या हातात असतं तर या हजारो तरुणांच्या मागे त्यांनी ईडी लावली असते. मी तर असं आवाहन केलेलं आहे आत्ता मगाशी, संसदेवर मोर्चा नेता येत नसेल तर या मोर्चाचा मार्ग ईडी हेडक्वार्टरच्या दिशेने न्यावा. या देशाच्या बर्बादीमध्ये या ईडीचा सगळ्यात मोठा हातभार आहे. देशविरोधी कारवायांमध्ये ईडी सहभागी आहे. त्याच्यामुळे संसदेबरोबर या ज्या गुलाम झालेल्या संस्था आहेत, मग सुप्रीम कोर्ट असेल, ईडी असेल, त्यांच्या दिशेनं सुद्धा हा मोर्चा नेला पाहिजे. तुम्ही सुप्रीम कोर्टाला गुलाम म्हणताय? होय. सुप्रीम कोर्ट जर गुलाम नसतं तर राष्ट्रहिताचे निर्णय दिले असते आणि संविधानानुसार या देशातले निर्णय झाले असते. मला कंटेम्पची भीती वाटत नाही? मला अजिबात भीती वाटत नाही. कंटेम कशा करता? या देशातली प्रत्येक संविधानिक संस्था ही मोदी शहांची गुलाम आणि घरगडी म्हणून काम करते. यात आता काय लपून राहिलेलं नाही. तसं असतं तर जर सोनम वांगचूक यांच्या उपोषणाची दखल घेऊन त्यांना इस्पितळात घेऊन जा हे जर सांगू शकतात सुप्रीम कोर्टचे किंवा हायकोर्टाचे लोक, तर मग सरकारलाही ते निर्देश देऊ शकतात, या मुलांचं म्हणणं ऐकून घ्या आणि त्यांचे समाधान करा आणि मग हे उपोषण सोडतील. उद्धव ठाकरेंनी देखील शिवाजी पार्कामध्ये आंदोलन केलं, तर त्याच्यावरती गिरीश महाजन असं म्हणतात की त्यांनी त्यांचा पक्ष वाचवावा म्हणून अशा पद्धतीने टीका करतात. अरे तुम्ही तुमच्या चड्ड्या वाचवा आधी. लोक रस्त्यावरती उतरले झुरळं, बरं का, तुमच्या हाफ चड्डी शिरतील. बरं, हे अंधभक्ताच्या पलीकडली ही स्टेज आहे. हे जी तुम्ही याची नावं घेताय ना, ही अंधभक्ताच्या पुढली स्टेज आहे. देशात काय चाललंय? हजारो तरुण रस्त्यावरती उतरले आहेत. नागपूरमध्ये हजारो तरुण उतरले आहेत. पुण्यामध्ये झालंय, महाराष्ट्रात ठिकठिकाणी होत आहे. काल शिवाजी पार्कला हजारो तरुण रस्त्यावरती उतरले. तुम्ही काय त्यांची चेष्टा करताय? इथे राजकारण कसलं आणताय? तुम्ही वाचवा स्वतःला. लोक रस्त्यावर तुम्हाला कपडे काढून मारतील अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रात आणि देशात सुरू आहे. मिस्टर गिरीश महाजन सगळ्यात करप्ट माणूस या महाराष्ट्रातला, सगळ्यात करप्ट, आणि झुरळं त्याच्या मागे आता लागणार आहेत. सर, काल सोनम वांगचूक यांच्या पतीने दिल्ली उच्च न्यायालयामध्ये अपील केलं होतं. त्यांच्या पतीचे उपचार हे खासगी रुग्णालयात करावे. बघा, ते त्यांचं अपील फेटाळलेलं आहे. त्याच्यावरती आता फार चर्चा न केलेली बरी. ठीक आहे, हिंदी में क्या? सुप्रीम कोर्ट तुम्ही म्हणताय ज्या पद्धतीने गुलाम पद्धतीने वागताय, तुमचे 6 खासदार देखील खरं तर एकनाथ शिंदेकडे गेले. त्यांच्या खरं तर गटाला आता मान्यता देण्यात आली आहे संसदेत. नाही, लोकसभेचे अध्यक्ष असतील, राज्यसभेचे सभापती असतील, सुप्रीम